कसं आहे की ह्या परिसरामध्ये भारतीय इंग्लिश स्कूल आणि पोटे विद्यालय असे दोन शाळा आहेत. भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये जवळजवळ 400 ते 500 विद्यार्थी आहेत. पोटे शाळेमध्ये 600 ते 700 विद्यार्थी आहेत. एक पूर्वी जमीन मालक होते, 20, 25, 30 वर्षापासून त्यांच्या जागेतून जात होते. विकास डेव्हलप करायला घेतला, त्यांनी रस्ता बंद केला. पण आम्ही त्या जमीन मालकाला आणि विकासकाला विनंती केली की बाबा एवढा 30-35 वर्षापासून हे मुलं जात होती ना, जेव्हा तुमचं कन्स्ट्रक्शन चालू होईल त्याच्यानंतर बघू बंद करा. पण आम्ही KDMCला सुद्धा अधिकाऱ्याला सांगितलं की बाजूला DP आहे, मग त्या प्लॉटला लागून 18 मीटरचा DP आहे. आम्हाला जर DP ओपन केला तर आम्हाला ही वेळ आलीच नसती. तर आत्ताच त्यांचे प्रतिनिधी कोकणी म्हणून आले होते की बोरकर साहेबांचे ज्या परिमंडळ 1चे जे उपायुक्त आहेत त्यांचा फोन आला होता त्यांना की ह्या सगळ्यांना मंगळवारी मीटिंगला बोलवा. पण मंगळवार फार आहे, मंगळवारपर्यंत आम्ही थांबणार नाही. जर ह्या येत्या 2 दिवसात जर निर्णय झाला नाही तर ह्यापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण ह्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, जय महाराष्ट्र. आम्ही ज्या परिसरात आलेल्या RTOच्या परिसरात, त्या परिसरात 2 शाळा आहेत आणि त्यामध्ये 2 ते 2,500 विद्यार्थी आहेत. एवढ्या दिवसामध्ये त्या 2,500 विद्यार्थ्यांसाठी जायला यायला तिकडच्या एका स्थानिक लोकांनी त्यांच्या जागेतून, प्रायव्हेट जागेतून जायला रस्ता दिला होता. पण ॲक्च्युली इथे DP रोड असताना सुद्धा त्या मुलांना इकडून जायला मिळत नाही. ती भिंत आहे, सुरक्षा भिंत घातलेली आहे, पण त्याच्यामध्ये DP रोड झालेला आहे. तर मला वाटतं महापालिकेने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि तो DP रोड जो आहे तो मोकळा करून दिला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांची असुविधा होते, विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वळून जावं लागते आणि ज्यांची जागा आहे त्यांनी आतापर्यंत जागा दिली, हे खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण तरीसुद्धा महापालिका जर झोपलेली असेल तर आम्हाला जागा करावं लागेल. आज आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष उल्हासदादा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा आणलेला आहे. महापालिकेला आणि आयुक्त साहेबांना विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर लक्ष घालावं आणि हा रोड DP रोड जो आहे तो मोकळा करून द्यावा. धन्यवाद. अल्पना गमरे आहे, अल्पना प्रमोद गमरे. माझा मुलगा 3rdला आहे, तो भारतीय हायस्कूल स्कूलमध्ये आहे. खूप वर्षापासून हा त्रास आहे आम्हाला. आमची मुलं पूर्ण चिखलामधून येतात जातात. प्लीज याच्यापुढे प्रशासकीय अधिकारी लक्ष द्यावे, हीच आमच्याकडून विनंती आहे. जय महाराष्ट्र. आहे आणि माझी मुलगी आता 3री पासून तिथं आहे आणि खायचा खूप त्रास आहे. तिथं कचराही सुद्धा टाकतात लोक, मेलेले कुत्रे वगैरे आणून टाकतात. रस्ता बिलकुल चालायला नाही आहे. याचं काय होऊ शकत तर तुम्ही करू शकता प्लीज.